गेली 3 वर्ष नागरिकांनी सतत सूचना करूनही न तोडलेलं धोकादायक झाड अखेर कोसळलंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ही घटना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवणारी ठरली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. अमरावती शहरातील एक अत्यंत वर्दळीच्या भागात मोठा अनर्थ टळला. गेल्या 3 वर्षांपासून शरद जोध आणि महेंद्र लड्डा यांच्यासह परिसरातील नागरिक या झाडाच्या धोक्याबाबत महानगरपालिकेला वारंवार तक्रारी करत होते. समोर डॉक्टर नवीन सोनी यांचा दवाखाना आणि बाजूला मोमोजची गाडी आणि रोज संध्याकाळी 30 ते 40 नागरिक येथे उभे असतात. तसेच समोर लहान लहान मुले राहतात. आज अचानक झालेल्या वाऱ्याने हे जुने झाड कोसळले. इलेक्ट्रिकल पोल वाकले, मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. शरद जो इथे समोरच राहत आहे, झाड आहे याच्या समोर इथे राहतो. याची तक्रार नगरसेवकांना दिली होती. नंतर पेपरमध्ये याच्या बातम्या आल्या, दैनिक भास्कर मध्ये वगैरे नागरे वार्ताहर यांनी पण बातम्या दिल्या. तुषार वानखडे वगैरे जे बीजेपीचे मेंबर आहेत त्यांनी पण सर्व या पेपरमध्ये दिलं. नंतर ही तक्रार आपल्या सब झोन ऑफिसर इथलं राजापेठ, नंतर नेहरू मैदान, MSCB वाले सर्वांना देण्यात आली. 3 वर्षापूर्वी याचे फोटो पण आलेले झाडाचे. झाड पडल्यानंतर फार मोठी दुर्घटना होऊ शकते. नवरात्राचा हा रस्ता आहे तरी यांनी कोणीही दखल घेतली नाही आणि आता हे झाड पडलं. सुदैवाने कोणी इथे नव्हतं म्हणून बरं झालं. 2 मिनिटाच्या अगोदरच मी इथून गाडी घेऊन गेलो होतो माझी POC सर्टिफिकेट आणण्यासाठी. तर आता अशा घटना जर घडत असतील आणि इतर तक्रार करूनही जर होत नसेल तर आता जनतेने काय करावं आणि कोणी मेलं त्याचा जबाबदार कोण राहणार होतं हे आता स्पष्ट शासनाने सांगावं आणि समोर अशी घटना घडू नये याच्यासाठी खबरदारी घ्यावी आणि लवकर लाईन देऊन इथे, कारण दवाखाने आहेत, अनेक हॉस्पिटल आहे इथे, तर लगेच वीज आली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करावा आणि हे जे झाड पडलेलं आहे याचं इंधन सर्व हिंदू मशाल संस्थेला घेऊन जावं. हा अपघात टळला हे नशीब नाही तर मोठं नुकसान झालं असतं. प्रशासनाकडून मात्र सतत टाळाटाळ केली गेली आहे. सिटी न्यूजला नागरिकांनी सांगितलंय की 15 दिवसांपूर्वीही त्यांनी ही धोक्याची माहिती दिली होती. आज हम लोग बालाजी प्लॉट में दीपारचंद के रोड पर खड़े हैं. यहाँ के नागरिकों ने, जैसे शरद काका ने अभी बताया आपको, 3 साल पहले से जो आज झाड़ गिरा है इसकी कंप्लेंट किया. मैंने भी 15-20 दिन पहले भी अपने गिरी साहब से बात किया. लेकिन इनकी जो समिति बनी है इसके तांत्रिक सदस्य है मधुकर जी घारड़. लोगों ने कंप्लेंट देने के बाद में ये शिकायत उनके मीटिंग में रखी जाती है और वो आकर मशीन बोलो या उनका क्या तांत्रिक है प्रॉब्लम, ये बोलते हैं कि झाड़ जिंदा है और काटना नहीं चाहिए. आज अगर यहाँ इतना बड़ा पेड़, आप सबने देखा कि इतना बड़ा विशाल पेड़, यहाँ पर एक मोमोज की गाड़ी लगती है, बाजू में डॉक्टर सोनी का दवाखाना है, सामने शरद जोत काका का घर है, वहां पर छोटे छोटे बच्चे हैं और आने जाने वाला रोड है. अगर किसी के ऊपर ये झाड़ गिरता और कोई बच्चा या कोई आदमी की जान जाती, किसी की गाड़ियां खराब होती, तो क्या महानगर पालिका इन्हें भर के देती? प्रशासन ने इस ओर ध्यान देना चाहिए कि अगर ऐसे सूखे हुए पेड़ शहर में कई जगह पर है और कई निवेदन इनको दिए हैं, इसको बरसात के पहले, आंधी तूफान के पहले निकाल देना चाहिए. आज बहुत बड़ी हानि टली है. 4 इलेक्ट्रिक पोल यहाँ के बेंड हो गए और अभी 2 दिन यहाँ लाइन नहीं आएगी. अब इसकी जो परेशानी नागरिकों को भुगतना पड़ रहा है, इसके लिए जिम्मेदार हम किसको ठहराए? आज सब नागरिकों में यहाँ पर रोष है क्योंकि प्रशासन जागा नहीं तो ऐसी हानि आज टली कल टल भी नहीं सकती. इसलिए उद्यान विभाग ने और महानगर पालिका ने इसकी दखल लेकर ऐसे शहर के सर्वे करके इसे गिराना चाहिए. आजचा प्रकार म्हणजे शहरातील इतर अनेक धोकादायक झाडांच्या बाबतीतही वेळेवर उपाय न झाल्यास येत्या पावसाळ्यात मोठे अपघात होऊ शकतात याचा इशाराच आहे. हा अंबादेवी, राजापेठ ते अंबादेवीचा जो मुख्य रस्ता आहे दीपारचंद रोडचा, त्या मुख्य रस्त्यावर डॉक्टर सोनीचा दवाखाना आहे. त्या दवाखान्यासमोरचा जो त्यांच्या प्रिमायसेस मधला एक झाड होता लिंबाचा, 1.5 ते 2 वर्षापासून तो झाड पूर्ण सुकलेला आहे. इथल्या स्थानिक नागरिकांनी आणि आम्ही इथल्या संबंधित झोनचे जे वृक्ष अधिकारी आहे आणि ते पर्यावरण अधिकारी आहेत जे झाडा कापायची किंवा झाडं ब्रांचिंग करायची परवानगी देत असतात, त्यांना अधिकार असतो की कोणतं झाड खराब आहे ते चेक करून त्याला कापायचं आहे की ब्रांचिंग करायची आहे त्याची ती परवानगी देतात. इथल्या स्थानिक लोकांनी त्यांना सतत
त्यांच्या मागे पाठपुरावा करून त्यांना सांगितलं की बा हा झाड खराब झालेला आहे, हा झाड कधी पण पडू शकतो, तुम्ही येऊन इकडे बघा. ते संबंधित अधिकारी येतात, येऊन काहीतरी ते चेक करतात आणि ते सांगतात की नाही हा झाड जिवंत आहे, त्याला कापायचं नाही, ब्रांचिंग करायचं. आपण याची अजूनपर्यंत 5 ते 6 वेळा ब्रांचिंग केलेली आहे आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी 100 वेळा सांगितलं ना की हा झाड कधी पडू शकतो, झाड कधी पण पडू शकतो, पण मनपाच्या अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत ऐकलं नाही. आज शेवटी ते दुखापत घटना इथं घडलेली आहे. या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हा एवढा मोठा झाड पडला. नशिबानं कोणती दुखापत झाली नाही, कोणतं जानमालाचं नुकसान झालं नाही आहे. पण यापुढे आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की बा आम्ही जनप्रतिनिधी म्हणून किंवा इथले स्थानिक नागरिक म्हणून जेव्हा कोणत्या तक्रारी घेऊन आम्ही तुमच्याकडे येत असतो, तर आम्हालाही काही फुकटचा शौक नाही आहे कोणतं झाडं कापण्याचा, पण जे ऍक्च्युली जे त्रास होतो आहे ते आम्हाला माहिती आहे, कारण की आम्ही तर राहतो. तर झाडांचा काय त्रास होणार आहे, भविष्यात काय घडू शकतो आम्ही समजू शकतो. यापुढे आम्ही प्रशासनाला जर आम्ही तुम्हाला सूचना करतो आहे तर प्रशासनाने गंभीर स्वरूपात त्या सूचनेची दखल घ्यावी, जेणेकरून भविष्यात अशी घटना घडणार नाही. नागरिक सूचना देत राहतात, परंतु प्रशासनाचे कान डोळ्यामुळे अपघाताच्या सावटाखाली वस्ती आणि परिसर येतो. आज अनर्थ टळला आहे, परंतु उद्या काय? वेळेत उपाययोजना व्हाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे.